Welcome to SSA. Yes, detailed study plan for MBA CET 2024. First of all, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. We'll try to cover each and every point. In case if I miss any point, comment section मध्ये please mention your point. Okay? Now let's start. Now, what have we learned from the flashback of MBA CET 2023, 22 and 21? 2020 पर्यंत ना, it was conducted by IBPS. So it had a proper pattern. 75 marks का LR, 25 का abstract, quant and English 50-50. Done. And each and every topic had some weightage. Silog आएगा तो 4 to 5 questions of Silog, inequalities, direction sense, coding, decoding, blood relations, input output, data sufficiency, critical reasoning, puzzles, everything. But 2021 पासून ना पॅटर्न ना थोडा चेंज होत गेले. म्हणजे सर जम्बल्ड पेपर येत होता. जम्बल्ड पेपर मतलब फर्स्ट क्वेश्चन इंग्लिश का, सेकंड कॉन्ट का, थर्ड तेरा एलआर का. द आयरनी इज लास्ट ईयर इफ आई रिमेंबर करेक्टली एक पॅसेज होता. ठीक आहे, तीन चार पॅरेग्राफ का एक पॅसेज था आणि कम्प्लीट पॅसेज रीड केला आणि त्याच्यावर क्वेश्चन होता एक. आता एखादा म्हणणार सर बरोबर तर एकच क्वेश्चन विचारतील. अरे नाही, जो कहाँ आगे जाता है. आफ्टर 10, 20, 15 क्वेश्चंस मतलब और आगे क्वेश्चन, आई हैड द सेम पैसेज एंड अ डिफरेंट क्वेश्चन फॉर दैट. सो आई हैड टू रीड इट अगेन. ठीक है. सो दीज जम्बल्ड पेपर ना, they drain your energy. ठीक है. सो विल टॉक अबाउट इट लेटर, बट जस्ट अ फ्लॅशबॅक जो मला लक्षात आलं किंवा क्वांटमध्ये अर्थमॅटिकचे क्वेश्चन जास्त आले. सो वी हॅव सम vivid memory for that. So the first is jumbled paper. Second, as I told you, unexpected questions. मागच्या ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन होते. ट्रिग्नोमेट्री एक क्वेश्चन होता. त्यानंतर जॉमेट्रीचा जो बेसिक पार्ट आहे त्याच्यात. सो वी सी अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स. सेंटर इश्यूज होते मागच्या वेळेस, जिथे काही सेंटर्सवर थोडंफार पीसीचा प्रॉब्लेम झाला होता. आणि हे पेपर असे बँकिंग सारखे नाही ना की यार 1 घंटे पेपर हो गया मीन्स वी आर डन. 2.5 घंटे का पेपर. सो वी नीड पेशेंस लेवल. First of all, we need proper PCs. ठीक है. So if a paper starts, say माझा सेंटर जो होता, रिपोर्टिंग टाइम 8 o'clock and 9 o'clock was the time for the paper. पेपर सुरू हुआ मेरा 10:30 बजे. काही सेंटर्स होते नागपूरमध्ये संध्याकाळी 5:30, 7, 7:30, 8, 9 वाजले. तर हे जे इश्यूज आहेत ना, हे का सांगणं गरजेचं आहे की यू मस्ट बी प्रिपेअर्ड. यू मस्ट बी प्रिपेअर्ड की यार असे इश्यूज आता येऊ शकतात. तर मग याला काय करू शकतो का? व्हॉट कॅन वी डू? पढ़ो पीछे. क्या कर सकते हैं सर? फोकस ऑन ईच टॉपिक ऑफ एव्हरी सेक्शन. हर सेक्शन का एलआर का एकूण एक टॉपिक झालं पाहिजे. कॉन्टचा एकूण एक टॉपिक. सर मग एकदम हायेस्ट लेवल करायची का कॅट आणि बँकिंग सारखी? अरे नाही, मिक्सचर एलिगेशन है. बेसिक 1 स्टार 2 स्टार के क्वेश्चन भी आते हैं ना, काफी प्रोबेबिलिटी है. डेटा सफिशिएंसी बेसिक पार्ट है. यू नीड टू अंडरस्टैंड द बेसिक्स. उतना भी अगर तुझे अच्छे से आता है. अरिथमेटिक प्रोग्रेशनचे क्वेश्चन असतात बघा, बेसिक आहे. सो फॉर ईच अँड एव्हरी टॉपिक यू मस्ट अंडरस्टँड दॅट यू शुड नो द ॲटलिस्ट इझी टू मॉडरेट क्वेश्चन. पार्टनरशिप के बेसिक क्वेश्चन है. पॉइंट क्लियर है. पण सर काही फैकल्टीज किंवा टीचर्सचं म्हणणं आहे की यार क्वांट को क्या अगर बेसिक भी कर लिया और इंग्लिश और एलआर भी कर दिया तो भी हो जाएगा. बिल्कुल हो जाएगा कि बट यू विल बी इन दैट एरिया वेर यू स्कोर 80 to 85 percentile or 90 or 92. So if you want to have that kind of percentile, you can focus on only 2 sections. और एक सेक्शन को राम भरोसे छोड़ दो. ऐसा तो नहीं होता ना. My point here is we have time. We have time. Trust me, we have time. आपल्या SSAच्या 2024चा एक ग्रुप आहे MBA CETचा. जे ॲड नसतील खाली नंबर आहे, मेसेज करा, तुम्हाला ॲड करते. किंवा नेक्स्ट आपला एक यूट्यूब लाईव्ह राहणार आहे 2 दिवसामध्ये. तर लाईव्ह यूट्यूब लाईव्हमध्ये तुम्हाला मी ती लिंक देतो, तुम्ही जॉईन होऊ शकता. SSA नॉन SSA. वी हॅव अ चेकलिस्ट. डाउनलोड दॅट चेकलिस्ट, टेक अ प्रिंट ऑफ इट अँड एव्हरी डे टिक की सर ह्या टाईपचा किंवा हा जो बेसिक टॉपिक आहे याचे प्रीचे क्वेश्चन, बेसिकचे क्वेश्चन, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आम्हाला येतात फॉर इंग्लिश, लॉजिक अँड क्वांट.
Same. Next, face your fear. What do I mean when I say face your fear? You tell me, what's your biggest fear? Language? Grammar? Arithmetic? Big puzzles? Sitting arrangement? Critical reasoning? So face your fear. Download the SSA test app. In that app, you will see all the videos related to your fears. Time लो, बैठो, देखो वीडियो और कंप्लीट करो एंड फेस योर फियर. डोंट फाइट द फियर. फाइट में ना विन और लूज का पॉसिबिलिटी ज्यादा रहता है, 50-50, सिंपल. बट व्हेन यू फेस द फियर ना, इट्स ओके टू लूज एंड इट्स ओके टू विन. फेस योर फियर इन जनवरी. फेब में जाके फेस योर फियर मत करना, एंजाइटी बढ़ जाएगा. ठीक है. थर्ड, पेशेंस इज वर्च्यू. यस, एग्जैक्टली, बिकॉज सच एग्जाम्स रिक्वायर्स लॉट ऑफ पेशेंस. सो वो धोनी वाला एक कोट है ना, जो मुझे एक्चुअली मोटिवेशन के लिए नहीं पसंद, बट नॉर्मली फोकस ऑन द प्रोसेस, नॉट ऑन द रिजल्ट. वी हैव अराउंड 60 to 65 days. Say last week of March 23-24, we might be having a CET. So focus on the process. Now we have time. This January, you can focus on each and every bit of each and every section. So that kind of patience level can be tested. So for that, we need to have a process. Fourth, mocks as many as possible, but with detailed analysis. We'll talk about mocks, okay, with detailed analysis. But when I say mocks, we have 5 free mocks for you for in SSA test app. ठीक आहे. त्याचा एक डिटेल्ड व्हिडिओ ऑलरेडी आहे बघा, लिंक मध्ये सर टाकून देते डिटेल्स मध्ये. ठीक आहे. आणि अजून एक आपण ऍप मध्ये त्याच याच्यामध्ये तुम्हाला एक MBA ची टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो, विच इज 1200 रुपीज and which has 30 full length mocks and 40 sectional mocks. 30 full length mocks and 40 sectional mock for rupees 1200. ठीक आहे. आयदर SSA नॉन SSA यू हॅव टू परचेस इट. बट जे आपले SSA चे मुलं आहेत तुमच्यासाठी फ्री मध्ये 5 फुल लेंथ मॉक्स आहेत SSA टेस्ट मध्ये, तुम्ही ते देऊ शकता. ठीक आहे. आता सर एवढे मॉक्स देता येईल का? मला वाटतं की तो प्रश्न स्वतःला विचारा की एवढे मॉक्स तुम्ही देऊ शकतात का, तेवढी कॅपॅसिटी आहे का? अँड इफ यू हॅव टाइम अँड कॅपॅसिटी यू मस्ट, but with detailed analysis. I'll be making another video on this for a detailed analysis part. Let's move to the next part. Invest in reading. Yes, absolutely. Last 3 years, I can clearly say those students who are very good in English, those who have very good reading skills, those who know the grammar rules have scored at least 98 to 99%. Because just imagine ना, अगर हम सब साथ में पेपर दे रहे, and what should be the differentiator? That will be the English. That will be the English part, your arithmetic part. So invest in reading. Make sure you calculate the pros and cons also. कि यार ये किया तो इतने मार्क्स मिलने की पॉसिबिलिटी. ठीक है. नेक्स्ट, बेसिक कैलकुलेशंस ओरली ट्राई करा. फॉर दैट यू कैन यूज वेरियस बैंकिंग एप्स सच एज अड्डा, ऑलीबोर्ड, सो दैट यू कैन गिव शॉर्ट टेस्ट सच एज से 10 minutes 12 minutes which will increase your speed. आज एक स्टूडेंट आली होती, तिचं म्हणणं की सर स्पीडचा प्रॉब्लेम है, कॉन्सेप्ट्स क्लियर. आता स्पीड को थोड़ा अगर रिवर्स इंजीनियरिंग किया तो स्पीड कैसे बढ़ेगा? प्रैक्टिस कैसे बढ़ेगा? प्रैक्टिस को तू इंप्रूव कैसे कर सकता है या प्रैक्टिस बढ़ा कैसे सकता है? ऐसे क्वेश्चन सॉल्व करके जहां तुझको इंटरेस्ट है. इंटरेस्ट कब आएगा? तुझे जब कॉन्सेप्ट समझेगा. अंडरस्टैंड दिस. सो गिव स्मॉल टेस्ट. यू कॅन डाउनलोड अड्डा, ऑलीबोर्ड. आम्ही याचा पेड किंवा पार्टनरशिप नाही, जे जेन्युइन खरं आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं कधी बेटर. ठीक आहे. ठीक आहे. पझल्स आपल्याकडे पण अवेलेबल आहे, तुम्ही ऍप्स मध्ये करू शकता. हा, आता स्टडी प्लॅन वर. नाउ व्हेन इट सेज that sir daily study plan काय असायला पाहिजे, तो फर्स्ट इज योर रिजनिंग पार्ट. वी हैव अ टेलीग्राम सेशन which is around 12:30 to 12 o'clock every day. I personally take that session, and in this session we have around 13,000 students. 13,000 students. Imagine this. So you can see the level of this session. Okay. तर हा सेशन तुम्ही जॉइन करू शकता. सेम वी हॅव फॉर क्वांट अँड इंग्लिश एज वेल. These are the respective times. If you want to join these sessions, you just have to message on the number which is given to you. Okay, they will add you in the session, and in the next YouTube live, I'll make sure that I'll provide you with the link which is in this chat itself, and you can join this session. आणि ह्या टाइमला तुम्ही जर प्रॅक्टिस केली,
तर तुमच्याकडनं बेसिक क्वेश्चन्स, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आणि हायर लेवलचे क्वेश्चन होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, वेन आय टेक टेलिग्राम सेशन ऑन मंडे, आय मेक शुअर की आय इंट्रोड्यूस मेन्स लेवल क्वेश्चन फॉर ब्लड रिलेशन. Tuesday we have input output, Wednesday we have critical reasoning and so on. So if a student who says की सर स्पीडचा प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही टेलिग्राम सेशन करू शकता. ठीक आहे. आणि सर पण तुमच्यासोबत राहतील तर तुम्ही तिथे डाऊट पण विचारू शकता टेलिग्राममध्ये. ठीक आहे. फक्त प्रायव्हेसी सेटिंग कर दो, फोटो ये कर दो, नंबर वगैरह हाइड कर दो और आ जाओ. ठीक है. नेक्स्ट, recorded videos of reasoning, quant, English is available on SSA test. Some videos which are important for your from your MBA perspective are being added in SSA test app, which is free for each and every one of you. SSA, non-SSA, everything, every study material on SSA test app is free for you. We just want you to improve, that's it. So these videos consist of abstract reasoning, critical reasoning, basic mathematical calculations, English grammar rules, everything. जसं वेळ भेटेल, जर तुम्हाला असं वाटतं की थोडं फटिगनेस आलाय किंवा यार बोर होत आहे, फक्त थोडा काही व्हिडिओ बघू शकतो, क्रिटिकल रिझनिंग ओरली करायची इच्छा आहे, ठीक आहे, तर हे व्हिडिओज तुम्हाला SSA टेस्ट ॲपमध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही हे बघू शकता डेलीमध्ये. एक व्हिडिओ जरी बघितलं तर ठीक आहे. आता याच्यामध्ये जे वेरियस क्विजेस आहे अड्डाचे, जे तुम्हाला मागे सांगितलं आहे, ते तुम्ही डेली देऊ शकता, विच विल इम्प्रूव्ह युअर स्पीड. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे क्वेश्चन्स. नाव when we are talking about abstract reasoning questions, soon, not just soon, but say 1 or 2 days, we'll be having sessions on abstract critical reasoning as well. तर ते सेशन्स तुम्ही ना बघू शकता ॲट द सेम टाइम. ज्यांची बॅच झाली आहे तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केले, बट दीज क्वेश्चन्स विल बी द फ्रेश क्वेश्चन्स, न्यू टॉपिक्स, न्यू ट्रिक्स अँड एव्हरीथिंग. ठीक आहे. अँड मेक शुअर यू रीड एन एडिटोरियल एव्हरी डे. दिस इज माय humble advice to each and every one of you. If you want to level up, make sure you read editorial. तू टैबलेट में पढ़, तू न्यूज़पेपर लेके आके पढ़, क्या करना है कर, बट रोज एक एडिटोरियल पढ़ने की आदत डाल. द हिंदू इज आई रिकमेंड टू यू. ठीक है. सो दिस इज योर डेली स्टडी प्लान. फॉर वीकेंड मॉक टेस्ट एनालिसिस, आई विल बी हैविंग एन सेपरेट वीडियो फॉर दिस. एक सेपरेट वीडियो रहेगा मॉक टेस्ट के लिए, जहाँ पे हाउ टू डू द एनालिसिस वो डिस्कस करेंगे. ॲट द सेम टाइम जे मुलं इथे आहेत संभाजीनगर औरंगाबादला, आपण एक डे ठरवू. ठीक है. से वीकेंडला किंवा फ्रायडे या थर्सडे, यहाँ पे अपन लाइव मॉक टेस्ट का भी ट्राई करेंगे. एंड आई एम देयर, सो वी कैन हैव one-on-one conversation. We can clear your doubts. SSA, non-SSA, both are allowed. Okay. Next, meet your mentor. As I always recommend, always have a mentor. If you don't have a mentor, find one. If you don't find one, I am there for you. ठीक आहे. माय नंबर इज देअर. मेसेज मी, कॉल मी. फक्त कोणत्या टाइमला कॉल नाही केले पाहिजे, तुम्हाला माहिती आहे, त्या टाइमला कॉल नका करू. ठीक आहे. नेक्स्ट, डिस्कस युअर डाउट्स. एव्हरी वीक विल हॅव अ डाउट क्लिअरिंग सेशन फॉर यू. एव्हरी वीक. ठीक आहे. एव्हरी वीक. सो फॉर दॅट अ सेपरेट व्हिडिओ इज अवेलेबल. आय विल पोस्ट दॅट व्हिडिओ. बट मेक शुअर ॲटलिस्ट वीकमध्ये एक कॉल किंवा 1-to-1 भेटायला तरी या. कुठपर्यंत आलोय, कुठून स्टार्ट करतोय, ही टेस्ट दिली आहे, हा ॲनालिसिसचा पार्ट आहे, काहीच कमीपणा नाही आहे. काहीच असं विचार करू नका की सरांकडे वेळ नाही आहे किंवा मी कसं जाऊ, का कॉल करू, काय नाही, काहीच कसंच विचार नका करू. वीकमध्ये एकदा तरी कॉल करा, भेटायला या. आपण वाटल्यास एक ग्रुप बनवू, जो ऑलरेडी आहे, पण तुमचा ग्रुप बनवू, तुमचा कोणता ग्रुप असेल तर, की ह्या टाइमला आम्ही भेटायला येतोय सर. काही मुलं मला असं वाटलं की ह्यांची लेवल सगळ्यांची सेम, तर तुमच्या सगळ्यांची एक मॉक टेस्ट सोबत घेऊ. तर वेरियस ॲक्टिव्हिटीज कॅन बी टेकन if you take initiative. Okay, so this is the detailed study plan for your SSA, that is your MBA CET test. ठीक आहे. बट सध्या ॲटलिस्ट तुमचे ना या जानेवारीमध्ये ना बॅकलॉग्स कव्हर कर, ज्यांचे जे बॅचेस सुरू आहेत आणि ज्यांचे बॅचेस झाले असतील, जो तुम्हाला डेली शेड्यूल सांगितलं आहे, फक्त तेवढं फॉलो केलं तरी खूप आहे. मला ना आज काही मुलं असे भेटायला आले होते जे दुसऱ्या क्लासेसचे होते, की सर आम्हाला सगळे येतं. असं नाही की आम्हाला येत नाही, की आम्हाला चांगलं शिकवलं नाही. सगळ्यांनी जो कोणी शिकवत असेल तो मनाने शिकवतो, बट ऑब्वियस म्हणून मुलं जातात त्यांच्याकडे. पण म्हणे सर आम्हाला ना असं वाटतं की हे खूप मोठं आहे आणि ह्याच्यातलं काय करू हे समजत नाही. म्हटलं पॉइंट तर बरोबर आहे. आणि तुझ्या जागी जर मी जरी असेल तर मला पण सेम डाउट, यार कितना कुछ करने को, बट मैं करूँ कहाँ से, स्टार्ट कहाँ से करूँ. तो स्टार्ट तू पहले बेसिक से कर. टेलीग्राम सेशन कर, मेक श्योर कर कि तू रिकॉर्डेड लेक्चर्स देख रहा है. एक चेकलिस्ट बना ले. चेकलिस्ट अभी 24 के ग्रुप पे अवेलेबल है, डाउनलोड कर ले, प्रिंट निकाल ले. एवरी टॉपिक
चेकलिस्ट टिक कर कि ये टॉपिक का बेसिक क्वेश्चन आता है मॉडरेट लेवल. यू कैन हैव अ बेसिक पैरामीटर and you can see कि you can complete each and every subject with this. Okay. Now, सर एक्झाम डेट काय राहणार? तर नॉर्मल क्वेश्चन तर फिक्स आहे की सर एक्झाम डेट फिक्स आहे का, केव्हा होते? तर आता सध्या काय आहे, एक CUET म्हणून, त्याचा नेक्स्ट व्हिडिओ पण अपलोड करतो आम्ही CUET वर. प्रॉबेबली दे बोथ एक्झाम माइट कोलाइड. ठीक आहे. तो वी कॅन एक्सपेक्ट बोथ द एक्झाम्स आयदर 3rd or 4th वीक ऑफ मार्च. ठीक आहे. 3rd or 4th वीक ऑफ मार्च वी कॅन एक्सपेक्ट both the exams. ठीक है. But rather than expecting a date, let's have a daily target. Let's have a daily target. 2024 MBA CET group will be posting daily targets for you. You just have to complete that target. That's it. Daily target. And weekly आपण एकदा भेटू. ठीक है. So this is the study plan for your MBA CET 2024. In case you want to have, if you have any doubt regarding एनी ऑफ द पॉइंट्स विच आय हॅव मिस्ड, कमेंट्समध्ये ना फक्त पोस्ट कर, लिहा तिकडे की सर हे आहे, हे डाऊट सांगा. मी पर्सनली रिप्लाय करतो तुम्हाला. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मी भेटायला येऊ शकतो तर बिलकुल भेटायला काही हरकत नाही. ऑफिसमध्ये नंबर अवेलेबल आहे, फोन करा. फक्त जर फोन नाही उचलला याचा अर्थ हे नाही की मी तुम्हाला इम्पॉर्टन्स देत नाही, लेक्चरमध्ये असेल किंवा कामात असेल मी कॉल बॅक करतो तुम्हाला. मेसेजचा रिप्लाय नाही आला याचा अर्थ हेच नाही की मी मेसेज बघितला किंवा नाही बघितला. तुम्ही बिंदास कॉल करा. फक्त 5:30 ते 8 संध्याकाळी 5:30 ते 8च्या मध्ये कॉल नका करू. त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर करा. 10च्या अगोदर अवॉइड करा. आणि भेटायला यायचं असेल तर तुम्ही बिंदास येऊ शकता. ठीक आहे. सो विथ दिस वी स्टॉप हियर. थँक्यू सो मच. हॅव अ व्हेरी गुड डे. टेक केअर.